हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एस-एस-सी ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज 14 डिसेंबर आणि आज होता मेन्सचा AFO मेन्सचा पेपर. आज दुपारी 1चं रिपोर्टिंग टाईम होतं. जवळपास साधारणतः 1:45 ते 2 पेपर सुरू झाला होता आणि 3-3:30च्या नंतर सगळीच जी जनता आहे ती सेंटरच्या बाहेर आली आणि सगळ्यांच्याच मनावर एक प्रश्नचिन्ह होतं की AFO मेन्सचा पेपर होता नेमका कसा होता. ठीक आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण एक छोट्याशा व्हिडिओमधून एक 5 ते 7 मिनिटांमध्ये देण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलल्याच्या नंतर काय मत तयार झाले याच्यावर थोडंसं मी आज बोलणार आहे. आणि हा जो पेपर आहे AFO मेन्सचा जो डिसेंबरमध्ये झाला आहे 14 डिसेंबरला, तो माझ्या मते पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये झाला. याच्या आधी सगळे जे पेपर झालेले आहेत AFO मेन्सचे ते सगळे जानेवारीमध्ये झालेले आहेत. जो नवीन IBPSने दिलेला टाइम टेबल आहे, शेड्यूल आहे, ज्याच्यामध्ये AFOची प्रिलिम्स जी आहे ती याच्यामध्ये थोडीशी अलीकडे आणलेली आहे आणि हा जो आहे पेपर मेन्सचा जो आहे तो डिसेंबरमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, जुन्या पॅटर्नला कसं होतं, प्रिलिम्स जी आहे ती डिसेंबरमध्ये व्हायची आणि मेन्स जी आहे ती जानेवारीमध्ये व्हायची. यावेळेस फर्स्ट टाइम जी आहे ती प्रिलिम्स डिसेंबरच्या आधी झालेली आहे आणि मेन्स जी आहे ती डिसेंबरमध्ये झालेली आहे. चलो ठीक आहे, आय होप ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर आहे. हॅलो हॅलो हां चलो. तर आजचा जो पेपर होता तो त्याच्याबाबत जेव्हा मी बोललो मुलांना तर बऱ्याच जणांच्या संमिश्र भावना होत्या. संमिश्र म्हणण्यापेक्षा 70-80% मत जे होतं ते वेगळं होतं आणि 25 ते 30% मत जे होतं ते वेगळं होतं. त्याची काही कारणं आहेत. मुळात यावेळेसच्या ज्या वॅकन्सीज होत्या त्या वॅकन्सीज त्या थोड्या नेहमीच्या प्रमाणामध्ये कमी आलेल्या होत्या. ठीक आहे, आणि बाकीच्या बँकांनी आणखीनही रिपोर्टिंग केलेली नसेल कदाचित किंवा करतीलही, आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे, पण त्या प्रमाणामध्ये ज्या प्रमाणामध्ये AFO प्रीचा कट ऑफ नेहमी लागतो तो कट ऑफ यावेळेस लागला नाही. प्रीचा कट ऑफ फार उचलला गेला किंवा वर गेला आणि त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटलं की यावेळेस कट ऑफ वर गेलाय. कट ऑफ वर गेला म्हणजे कॉम्पिटिशन थोडं कमी असेल, बट नाही, कॉम्पिटिशन कधीच कमी नसतं. कारण AFO मेन्सला एक कॅल्क्युलेटेड मुलं त्यांना घ्यायची असतात. जेवढ्या जागा आहेत त्याच्या गुणिले काही मुलं घ्यायची असतात, गुणिले 5 गुणिले 10 त्यांचा एक रेशो ठरलेला असतो. त्या शक्यतो 10, ठीक आहे, शक्यतो 10 त्या रेशोमध्ये ते मेन्सला मुलं घेतच असतात. तर कॉम्पिटिशन जे आहे प्रिलिमचं कट ऑफ वर गेल्यामुळं कॉम्पिटिशनवर काही फरक पडला का असा बऱ्याच जणांचा पहिला मुद्दा होता. तो कॉम्पिटिशनवर काही फरक पडलेला नसणार आहे. 100% जेवढे मुलं दरवर्षी असतात मेन्सला तेवढेच मुलं यावर्षी पण मेन्सला होते. रेशो वाईज बरं का, रेशो वाईज तेवढेच मुलं होते, त्यामुळे काही वेगळा फरक नाही पडलेला. दुसरा मुद्दा होता की ओव्हरऑल पेपर कसा होता. ठीक आहे, बऱ्याच जणांचा पेपरवर बऱ्याच जणांचा भर होता. काही जण म्हणतात की पेपर हा मॉडरेट होता, काही जण म्हणतात फार टफ होता. ठीक आहे, तर आपण याला एक मीडियम किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या भाषेत जर बोलायचं झालं तर मॉडरेट टू डिफिकल्ट हा पेपर होता मुळात. ठीक आहे, फार सोपा नव्हता हे तर 100% खरं आहे, बट मॉडरेट टू डिफिकल्ट का, कारण मॅक्झिमम जे प्रश्न होते ते डिफिकल्ट लेवलला होते. मॅक्झिमम जे होते ते डिफिकल्ट लेवलला होते, पण काही असे प्रश्न होते जे फारच म्हणजे फार चिंदी प्रश्न होते किंवा फार सोपे प्रश्न होते. आणि हे जे प्रश्न आहेत जे फार सोपे प्रश्न होते त्यांचं प्रमाण जवळपास 10 प्रश्नांच्या आसपास होतं. आणि हे असे 10 प्रश्न जवळपास 60 पैकी 10 प्रश्न म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी एक 20% पोर्शन जो आहे पेपरचा 20% पोर्शन हा सोपा होता, इझीमध्ये होता. ठीक आहे, मग ते इझी टू मॉडरेटमध्ये ज्यांना की नॉर्मल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांनी सिंगल रीडिंग केलेली आहे मेन्सची, ज्यांनी केलेली नाही आहे, फक्त बेसिक त्याचं डिग्रीमध्ये झालेलं आहे, अशा सगळ्या मुलांना देता येतील असे जवळपास 10 प्रश्न होते. ठीक आहे, याच्यामध्ये आणखीन मग बाकीचा जो पेपर होता हा डिफिकल्ट का होता. बाकीचा पेपर जो होता जवळपास बाकीचे जे 50 प्रश्न होते किंवा 35 असे प्रश्न होते ते फार डेंजर होते. ठीक आहे, 35 पैकी म्हणजे 35 प्रश्न असे होते जे डिफिकल्ट होते किंवा डेंजर होते. पण हे सगळ्यांना माहीत होते की हे प्रश्न कुठल्या विषयातून आहेत, कसे आहेत, कुठून आहेत. म्हणजे टॉपिक 100% माहिती आहे, पण प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. हे असं कशामुळे झालं की असे जे 25-30 प्रश्न होते हे यांचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होते. हे कसे होते, अप्लाइड क्वेश्चन होते. अप्लाइड क्वेश्चन होते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे यार, ठीक आहे, याच्याबद्दल एखाद्या कन्सेप्टबद्दल आपल्याला माहिती आहे, बट त्या कन्सेप्टबद्दल माहीत असूनही क्लॅरिटी नाही आहे, म्हणून ऑप्शनमधून चॉईस करायला अवघड जात होतं. किंवा एखादी त्या कन्सेप्टबद्दलची एखादी माहिती आपल्याकडे आहे पण जे नेमकी प्रश्नामध्ये उत्तर विचारली आहे
ती माहिती आपल्याला नव्हती. तर असं बऱ्याच प्रश्नांमध्ये झालेलं असल्यामुळं बाकीचे जे प्रश्न होते अप्लाइड होते आणि हे अप्लाइड प्रश्न असल्यामुळं डिफिकल्टी लेवल आपल्याला जास्त वाटली. बऱ्याच जणांनी आतापर्यंत फक्त BSc ॲग्रीच्या ज्या परीक्षा दिलेल्या असतात ते दिलेल्या असतात किंवा MCR दिलेली असती. MCQच्या पॅटर्नमध्ये किंवा अप्लाइड प्रश्नपत्रिका बघण्याची सवय नसते आणि त्यामुळं हा पेपर जो आहे तो अवघड वाटतो. अवघड होताही, त्यात प्रश्न नाही, ठीक आहे. इव्हन कोणी दिला असता तर हा अवघड होता. पण याच्यामध्ये जसं 2018ला 17ला 16ला असं झालं की बाबा एकाच विषयावर जास्त फोकस देण्यात आला होता. जसं की ॲग्री इंजिनिअरिंगवरच कधी दिला, कधी करंट अफेअर्सवरच दिला, कधी ASDSवरच दिला. तर असं काही होतं का? तर बिलकुल नाही. यावेळेसचा पेपर, यावेळेसचा मनापेक्षा मागच्या 3 वर्षापासून पेपर बघतोय. 3 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणा, 2019 पासूनच्या सगळ्या मेन्स या सगळ्या पेपरमध्ये मी पाहतोय बॅलन्स्ड क्वेश्चन पेपर येतो. याच्यामध्ये कुठल्याही एका विषयावर भर दिला जात नाही. जसं की ASDSचे 10-12 प्रश्न विचारले, करंटचे 10-12 प्रश्न विचारले, असं होत नाहीये. प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये मायनर विषय असो की मेजर विषय असो. यावेळेस साधा निमॅटॉलॉजीवर सुद्धा प्रश्न होता, ठीक आहे. मायनर सब्जेक्टमध्ये जर बोलायचं झालं तर निमॅटॉलॉजीवर प्रश्न होता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं पिगरी युनिटवर सुद्धा प्रश्न होता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या पोल्ट्रीवर सुद्धा प्रश्न होता. पोल्ट्रीवर आपला याची पोल्ट्रीची एक हे विचारली होती, ब्रीड विचारली होती, ठीक आहे. सो ह्या अशा सगळ्या मायनर सब्जेक्टसुद्धा त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. मेजर सब्जेक्टवर ऑब्व्हियसली प्रश्न होतेच. सो याला बॅलन्स्ड पेपर म्हणता येईल. याला कुठल्याही प्रकारे एका साईडला झुकलेला पेपर नव्हता. हा पेपर फार तज्ज्ञांनी फार विचार करून फार अभ्यासाने काढलेला पेपर होता, ठीक आहे, ठीक आहे. त्यामुळं बॅलन्स्ड पेपर होता. सगळे विषय जे होते याच्यामध्ये कव्हर झालेले होते. कुठलाही असा विषय वाटला नाही की बाबा या विषयामधलं काही त्यांनी विचारलं नाही. जसं की सॉईल सायन्स होतं, ॲग्रोनॉमी, ऑब्व्हियसली हॉर्टिकल्चरचे काही प्रश्न होते, ASDSचे काही प्रश्न होते, सगळे प्रश्न होते. त्यामुळं सगळे विषय जे होते ते इथं कव्हर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यामुळे याला बॅलन्स्ड क्वेश्चन पेपर असं म्हणता येईल. बॅलन्स्ड होता, एकदम बॅलन्स्ड होता, ठीक आहे. बिलकुल पार्शियल नव्हता किंवा एका साईडला झोकलेला नव्हता कुठेही. त्यानंतर करंटचं काही वेटेज होतं का? बऱ्याच वेळा आपलं करंट अफेअर्सचं आपण अभ्यास भरपूर करतो आणि मग त्याचा प्रश्न एखादा येतो किंवा एखादा येतही नाही, ठीक आहे. तर अशा वेळेला करंटचं वेटेज कसं होतं किंवा पुढच्या वेळेस आपल्याला अभ्यास करताना कळायला पाहिजे करंटचं आपण करायला पाहिजे की नाही. तर जसं मला प्रीच्या नंतर जितक्यांनी मला फोन केला मी तितक्यांना सांगितलं की तुमचं जर थिअरी झालं नसेल तर तुम्ही आधी थिअरीला फोकस करा, करंटला बिलकुल फोकस करू नका. कारण बऱ्याच वेळा असं होतं की करंटचं सगळं मॅटर नवीन असतं. करंटचं जे काय मटेरियल आहे ते सगळं नवीन आहे आणि ते तुम्ही वाचण्यात जर वेळ घालसाल ते सिंगल रिडिंगमध्ये काय होत नाही. त्याला सिंगल, डबल, ट्रिपल म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 2 रिव्हिजन जर झाले आणि मूळ रिडिंग अशा 3 रिडिंग जर झाल्या तर तुम्हाला करंटचं जे आहे ते कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यासाठी तुम्ही भरपूर वेळ तुम्हाला घालावा लागतो. त्यामुळे प्रीच्या नंतर जेवढ्यांनी मला विचारलं तेवढ्यांना मी सांगितलं की करंट करू नका. कारण करंटचा इनपुट आउटपुट रेशो मॅच होत नाही. तुम्ही जितके एफर्ट त्याच्यामध्ये टाकतात तेवढे त्याच्यात प्रश्न जर नाही आले तर मग फार बोर होतं माणसाला, ठीक आहे. त्यापेक्षा थेअरी केलेलं बरं असं वाटतं माणसाला. त्यामुळे थेअरी मी करायला लावली. बऱ्याच जणांना त्याचा फायदा झाला. कारण करंटचे प्रश्न होते बट खूप जास्त नव्हते. करंटचे प्रश्न होते पण खूप जास्त नव्हते. त्यामुळे करंट अफेअर्सचा जर अभ्यास तुम्हाला पुढच्या वर्षी किंवा कुठल्याही परीक्षेला करायचा असेल तर त्या प्रिलिम्सच्या आधी किंवा थोडाफार केलेला कधी बरा असतो, जेणेकरून काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला यायला पाहिजेत. बट खूपच जास्त प्रश्न नाही आहेत. 60 पैकी अंदाज होता की 3 ते 4 प्रश्न येतील आणि एक्झॅक्टली तसंच आलेलं आहे. KCCचा प्रश्न होता, एक इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमचा एक प्रश्न होता. तर असे काही प्रश्न होते. गेल्या वर्षीच्या बजेटमधला जो इंटरेस्ट सबवेन्शनमध्ये कमी जास्त केलेला आहे, ठीक आहे. तर त्याच्यावर एक प्रश्न होता. सो करंटवर प्रश्न नव्हते का? तर नाही, असं नाही, होते पण मोजके प्रश्न होते. त्यामुळे करंटला खूप जास्त वेटेज द्यायला किंवा खूप जास्त त्याचा अभ्यास करत बसायला, खूप जास्त घासत बसायला, फक्त करंटच्या मॅगझिन वाचत बसायला असं करण्यासारखं काही नव्हतं, ठीक आहे. नॉर्मल तुम्ही करंटचे जे काय ॲग्रिकल्चरचे इव्हेंट्स असतात त्याच्या टचमध्ये जर राहिले तरी तुम्हाला ह्या गोष्टी जमण्यासारख्या होत्या. मायनर सब्जेक्ट्स कव्हर झालेले का? येस, ऑब्व्हियसली मायनर सब्जेक्ट त्यांनी मॅक्झिमम कव्हर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अप्लाइड क्वेश्चन्स होते, याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न जे होते ते अप्लाइड होते. म्हणजे ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, त्या कन्सेप्टच्या आजूबाजूची तुम्हाला माहिती आहे आणि तो कन्सेप्ट तुम्हाला वापरता येतो. ज्यांचा फक्त रट्टा आहे, ज्यांचं फक्त वाचन आहे, ज्यांचं फक्त पोपटपंची आहे, अशा विद्यार्थ्यांना या पेपरमधनं जास्त काही हातात येईल असं वाटत नाही, ठीक आहे. अप्लाइड क्वेश्चन्स होते. एखादा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट तुम्ही ॲक्च्युअलमध्ये कसा म्हणजे तुम्हाला क्लिअर झाला की नाही हे चेक करण्यासाठीचा पेपर होता, ठीक आहे. सो अप्लाइड क्वेश्चन पेपर होता, टोटली अप्लाइड क्वेश्चन पेपर होता. यामध्ये वेळेचं जे नियोजन आहे ते बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की सर आम्ही जे नॉर्मली मॉक टेस्ट दिले त्याच्यामध्ये 2-3 राऊंड जे आहेत क्वेश्चन्सचे पूर्ण 60 प्रश्नांचं ते आम्ही केले होते. बट यावेळेस आम्हाला या पेपरमध्ये जमलं नाही. त्याचं एक कारण एक म्हणजे प्रेशर आणि दुसरं म्हणजे क्वेश्चनचा लेंदीनेस, ठीक आहे. सो क्वेश्चन्स लेंदी होते. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की क्वेश्चन्स लेंदी होते
आणि काही जण प्रश्नांचे क्वेश्चन जरी लेंदी नसले तरी ऑप्शन्स लेंदी होते किंवा कन्फ्युजिंग होते, जे तुम्हाला डबल टिबल असे वाचावं लागले. सो क्वेश्चन्स लेंदी पण होते. किमान असे 8 ते 10 क्वेश्चन होते जे की फार लेंदी होते किंवा त्यांचे ऑप्शन्स फार लेंदी होते, जे की वाचताना एका सिंगल रिडिंगमध्ये कळलेच नाही. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर 2 ओळीचा जरी क्वेश्चन असला तरी आम्हाला ते एका रिडिंगमध्ये कळलं नाही. तो कन्फ्युजन भरपूर क्रिएट करणारे होते किंवा तिथल्या तिथं घुमवणारे प्रश्न भरपूर होते. आणि याच्यामुळं कसं, याचा अर्थ तुमचं रिडिंग, तुमचं ॲक्च्युअल रिडिंग, म्हणजे आपण कसं करतो वाचताना फक्त महत्त्वाचा पॉईंट वाचतो किंवा एखादी गोष्ट वाचतो आणि सोडून देतो, ठीक आहे. बट ज्याचं रेफरन्स बुकचं रिडिंग चांगलं असतं तर त्यांना हे प्रश्न जे आहेत हे लेंदी वाटत नाहीत. त्यांना ती सायंटिफिक भाषा वाचून त्याची सवय होऊन जाते आणि मग सायंटिफिक भाषा वाचण्याची सवय झाल्याच्यानंतर क्वेश्चनची जी भाषा असते ती खूप जास्त त्यांना अवघड वाटत नाही, ठीक आहे. आपण जर नॉर्मल इंग्लिश वाचत असू किंवा नॉर्मल आपल्याला काही इंग्लिशचे वर्ड्स माहिती आहेत किंवा आपण सगळं जे काय वाचतोय ते खूप जास्त सायंटिफिक भाषेमध्ये वाचत नाही, फक्त सिनॉप्सिसचे पुस्तकं वाचतोय, तर अशा वेळेस सायंटिफिक भाषेत विचारलेले प्रश्न हे लगेच कन्फ्यूज करून टाकतात किंवा लगेच तिथले इथं घुमवल्यासारखे वाटतात. ॲक्च्युअली ते सोपे असतात. तर हे लेंदी क्वेश्चन्स होते. सर तुम्ही म्हणताय काय काय प्रश्न फार सोपे होते, तर सोपे कुठले प्रश्न होते? सोपे बघा, एक्सपेक्टेड प्रश्न कुठले होते तुम्हाला सांगतो मी. ॲव्हरेज अटेम्प्ट आणि व्हॉट्स नेक्स्ट याच्यावर मी बोलतो. प्रश्न याच्यामध्ये व्हरायटीचा प्रश्न नेहमी आपल्याला एक्सपेक्टेड असतो. तो व्हरायटीचा प्रश्न एक्सपेक्टेड होता, जो हॉर्टीमधला होता, ठीक आहे. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. एक्सपेक्टेड काही प्रश्न असतात आणि ते ॲज इट इज होते. त्याच्यानंतर फार सिंपल प्रश्न होता बघा, इकॉनॉमिक्समधला प्रश्न होता. आता आपण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन विचारत नाहीत. मी पहिल्यापासून तुम्हाला म्हटलं की इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन जे आहे ते किमान 1 ते 2 प्रश्न विचारतात. आपली सुरुवातच लेक्चरची कुठून झालेली होती? एक्सटेन्शनची, ठीक आहे. तर एक्सटेन्शनमधलाही प्रश्न होता, इकॉनॉमिक्समधलाही प्रश्न होता, FLचा जो प्रश्न होता, ठीक आहे. FLचा जो प्रश्न होता, व्हॉट इज FL असं त्यांनी विचारलं होतं, ठीक आहे. कॉस्ट A2 प्लस FL मधला FL काय आहे असं त्यांनी विचारलं होतं. एक सेकंड. कॉस्ट A2 प्लस FL जे असतं, ठीक आहे. कॉस्ट कन्सेप्टमध्ये A2 प्लस FL मध्ये FL काय आहे असं त्यांनी विचारलं होतं. सो FL इज नथिंग बट फॅमिली लेबर. एकदम सिंपल साधा प्रश्न होता हा. 99% पोरांना यायला पाहिजेत. इकॉनॉमिक्सचं तुमचं बेसिक पण चांगलं मग काहीच असलं तुम्ही फक्त करंटमध्ये बी राहिले असते. कारण स्वामीनाथन आयोगाचे जे हे आहेत रिकमेंडेशन आहेत ते ॲक्सेप्ट करण्यासाठी जे मागं शेतकऱ्यांचं प्रोटेस्ट झालं त्यावेळेस ही जी कन्सेप्ट आहे FL ही बऱ्यापैकी चर्चेमध्ये होते. त्यामुळे तुम्ही याला करंटमध्ये पण घालू शकता किंवा इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट असंही म्हणू शकता, ठीक आहे. सो इकॉनॉमिक्सवर हा प्रश्न होता. एक्सटेन्शनवर प्रश्न होता. ॲग्रोनॉमीचे जे आपण लेक्चर आपले जर कोणी बॅचमधले विद्यार्थी असेल तर त्यांनी अजूनही ॲग्रोनॉमीचं जे आपलं याचा चॅप्टर आहे कुठला, पहिले 3 चॅप्टरमध्ये लीफ एरिया इंडेक्स, पहिल्या 2 चॅप्टरमध्येच मी हे लीफ एरिया इंडेक्स वगैरेवर फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात असं तुम्हाला मी सांगितलं होतं. कारण हा असा पोर्शन आहे ॲग्रोनॉमीतला किंवा ॲग्रीमधला ज्याच्यावर याच्या आधी कधी प्रश्न विचारले गेले नाहीत आणि एक युनिक आहे आणि याच्यावर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी समजू शकते. त्यामुळं पेपर काढणाऱ्याचा भर अशा ठिकाणी असतो जिथं विद्यार्थ्यांचा कस लागेल किंवा विद्यार्थ्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही हे समजून घेता येईल आणि विद्यार्थी शक्यतो ते स्किप करतात, असा पाठ ते निवडतात. कारण LAI सारखे बरेच फॉर्म्युले वगैरे ॲग्रोनॉमीचे मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या आधी कधी विचारले गेले नाहीत, म्हणजे ते इथं विचारू शकतात, म्हणजे इथं विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत असं आपण समजून घ्यायला पाहिजेत. पण आपला कन्सेप्ट, आपलं स्टेरिओटाईप काय झालं डोक्यामध्ये, आधी जे विचारलं तेच वाचायचं. तर ज्यांनी हे केलंय ना, म्हणजे आपण जे डिग्रीत करत होतो मागचे 3 सेमिस्टरचे किंवा मागचे 3 वर्षाचे सेमिस्टरचे पेपर दिले की आपण पास होतो, तर हे जे आपलं होतं डिग्रीतलं ते आता AFOच्या पेपरला जमणार नाही, ठीक आहे. बऱ्याच जणांनी मागं काय विचारलं त्याचाच अभ्यास डबल केला आणि त्याच्यातलं काहीच आलं नाही, ठीक आहे. सो LAI सारख्या काही अशा नवीन गोष्टी होत्या ज्या काही मुलांना अनएक्सपेक्टेड किंवा सरप्रायझिंग होत्या. आय होप आपल्या बॅचच्या मुलांना ते जमले असतील. याचा फॉर्म्युला विचारला होता. त्याच्यानंतर ब्रुसेलोसिस इन गोट सिंपल प्रश्न होता. त्यानंतर डबल टोन्ड मिल्क, आता हे 1000 वेळा विचारणं झालेलं आहे पेपरमध्ये. डबल टोन्ड मिल्क, ठीक आहे. डबल टोन्ड मिल्कवर सुद्धा एक प्रश्न होता, ठीक आहे. हा सिंपल प्रश्न आहे. हा बऱ्याच वेळा AFOच्याच पेपरला आलेला बरं का, बाकीच्या परीक्षेला आलेलाच आहे. पण डबल टोन्ड मिल्क हा AFOच्याच पेपरला याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर आता प्लांट अँड न्यूट्रिएंट जर्नल रिटन बाय, आता हे मात्र नवीन होतं. हे आपल्याला पब्लिकेशन्स आपण जास्त करून एवढं फोकस केलेलं नसतात, बट पब्लिकेशन जे आहेत हे आता आपल्याला वाढवावे लागतील. जसं की आपण इन्स्टिट्यूट्स वाचत असतो दरवेळेस, इन्स्टिट्यूट्स कोणती इन्स्टिट्यूट कुठं आहे ICRच्या, ठीक आहे. याच्यावर सुद्धा एक प्रश्न होता माझ्या मते. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची इन्स्टिट्यूट त्यांनी विचारली होती. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची ICRची इन्स्टिट्यूट विचारली होती, विच इज सिच्युएटेड ॲट भोपाळ. बरोबर आहे का? भोपाळ होतं का ऑप्शनमध्ये? चलो. सो
ह्या इन्स्टिट्यूट जसं वाचतो तसं इथून पुढे आपल्याला पब्लिकेशन्स पण वाचावे लागणार आहेत. पब्लिकेशन ICRचे काय पब्लिकेशन असतील, NDRAचे काय पब्लिकेशन असतील, आपल्या आनंदचं कुठलं आहे ते आपलं डेअरी युनिट, ठीक आहे, तिथले काही पब्लिकेशन्स असतील. तर असे वेगवेगळे पब्लिकेशन्स जे आहेत हे आपल्याला वाचावे लागतील, कुठून रिलीज होतं. तर ठीक आहे की यावेळेस पब्लिकेशनवर सुद्धा क्वेश्चन होता. ICR ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, हेच भोपाळचं, ठीक आहे, हाच प्रश्न होता. हा प्रश्न एक्सपेक्टेड होता. हा कात्यांच्या पहिल्या 3 पानामध्ये याचं उत्तर मिळून जातं. ठीक आहे, जर तुम्ही कात्यांचं पुस्तक वाचलं असेल किंवा कुठलंही तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट पुस्तक वाचलं तर इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये कव्हर आहेत आणि ही एक फेमस इन्स्टिट्यूट होती, ही सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, NBFCवर एक प्रश्न होता, नॉन बँकेबल फायनान्शियल. त्यानंतर इंटरेस्ट सबवेन्शनचा मी तुम्हाला सांगितलं 3 ते 5 लाखाचं जर लोन असेल तर किती कन्सेशन आहे, हा करंटमधला प्रश्न आहे. मागच्या बजेटमध्ये याच्यावर चर्चा झालेली होती. ठीक आहे, त्यानंतर जिब्बर्लिन कशापासून एक्स्ट्रॅक्ट करतात. अर्कापुनीत सारखी एकदम सिंपल प्रश्न होता व्हरायटीवर. ठीक आहे, आणि व्हरायटीवर आणखीन एक क्रॉस विचारलेलं होतं. क्रॉस कशाचं होतं, रेड डिलिशियस आणि आमरी. ठीक आहे, रेड डिलिशियस आणि आमरी या दोघांचं क्रॉस करून काय होतं असं त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, तर हे जे प्रश्न आहेत हे एक्सपेक्टेड होते. सो असे काही प्रश्न होते इथं मी जे लिहिलेले आहेत, हे असे काही प्रश्न होते जे की अतिशय एक्सपेक्टेड आणि अतिशय सोपे होते. असे कमीत कमी 10 ते 15 असे प्रश्न होते. जवळपास 20% पेपर, 20 ते 25% पेपर हा इझी होता. ठीक आहे, त्याच्यानंतर 35 ते 40% पेपर जो होता, 35 ते 40% पेपर जो होता हा थोडासा मॉडरेट होता असं म्हणायला काही हरकत नाही, मॉडरेट होता. आणि जवळजवळ उरलेला जो काय आहे, एक सेकंद, उरलेला जो काही आहे, ठीक आहे, एक 40, 50, 60 जवळपास 40% जो पेपर उरलेला होता, 40% पेपर होता तो हा फुल्ली अप्लाइड आणि डिफिकल्ट पेपर होता. बऱ्याच जणांना तर असं झालं की सर कोणत्या विषयातून किती प्रश्न आले काही सांगताच येईना झालं पेपरच्या बाहेर आल्यावर, कारण पेपर इतका बॅलन्स आणि इतका व्यवस्थित होता की काय, म्हणजे शिफ्टचं इस्ट्रस सायकल विचारलं होतं, शिफ्टचं इस्ट्रस सायकल, बच्चे को पता है. ठीक आहे, आता हे जे बाहेर प्रश्न आलेत ना मॅक्झिमम याच्यातले सोपेच प्रश्न आलेत. अवघड प्रश्न आणि लेंदी प्रश्न कधीच एक्झामच्या बाहेर येत नाहीत. त्यामुळे हे जे मी प्रश्न सांगतो याच्यावरून AFOचे लेवल तुम्ही डिसाईड नका करू. ठीक आहे, वनराज चिकन जे तुम्हाला म्हणलं मी पोल्ट्रीमध्ये प्रश्न विचारला होता, वनराज चिकन कोणी डेव्हलप केलं हे त्यांनी विचारलेलं होतं. चलो ठीक आहे, अपायकल मेरिस्टेमवर प्रश्न होता, ड्रम टेक्नॉलॉजीवर होता. चलो ठीक आहे, भरपूर आहे. DNRLM हा करंटमधला प्रश्न होता. ठीक आहे, ही जी योजना आहे याच्यावर प्रश्न होता DNRLM वर. ठीक आहे, तर असे काही प्रश्न होते जे की सोपे पण होते मॅक्झिमम, जे आपल्याला आता तुम्ही टेलिग्रामला फिरताना बघताय, व्हॉट्सअपला फिरताना बघताय किंवा मुलं जे विचारल्याच्या नंतर सांगताय ते मॅक्झिमम, आता मी इतक्या जणांना विचारले, जवळपास 7-8 जणांना फोन केलेत, तेच प्रश्न त्यांनी सांगितलेत. म्हणजे एक आपली मेंटॅलिटी अशी असते की परीक्षेच्या बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला फक्त सोपं तेवढंच आठवतं. ठीक आहे, जे डिफिकल्ट आहे ते डिफिकल्ट होतं एवढं आठवतं, पण ते काय होतं ते नाही आठवत आहे. ठीक आहे, सो अशी थोडीशी प्रॉब्लेम सगळ्यांचीच झालेली असते. ती एक नॉर्मल टेंडन्सी आहे किंवा ती एक हॅबिट आहे, ती ह्युमन हॅबिट आहे तशी. ठीक आहे, काही हरकत नाही, बट अवघड आहे हे मात्र तुम्ही लक्षात धरून चला की पेपर जो होता तो डिफिकल्ट होता. ठीक आहे, मॉडरेट टू डिफिकल्ट होता पेपर, एवढं तुम्ही लक्षात धरून चला. मग मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर जर होता तर मग सर आता ॲव्हरेज अटेम्प्ट किती पाहिजे होते. ठीक आहे, ॲव्हरेज अटेम्प्ट किती पाहिजे होते. बघा कसं आहे माहिती आहे का, पेपर किती अवघड असला तरी वॅकन्सी कमी आहेत, आणि वॅकन्सी कमी आहेत तर मग कट ऑफ ऑब्व्हियसली हाय जाईल. ठीक आहे, मान्य आहे मला वॅकन्सी वाढू शकतात, वॅकन्सी वाढण्याचे चान्सेस आहेत, इंटरव्ह्यूच्या आधीपर्यंत वाढू शकतात, पण वाढून कितीही वाढल्या तरी सध्या लेवलचं जे ज्या लेवलचं कॉम्पिटिशन आहे इंडियामध्ये त्या लेवलला मला नाही वाटत की कट ऑफ फारच कमी येईल किंवा दरवेळेसारखाच कमी येईल. जसा प्रीचा हायला आला आहे किंवा प्रीनं जसं सरप्राईज दिले तसंच यावेळेस मेन्ससुद्धा सरप्राईज देऊ शकते. ठीक आहे, मेन्ससुद्धा देऊ शकते. बट मला असं वाटतं जे जर ॲक्युरसी चांगली असेल आणि तुम्ही 45 ते 55 जर अटेम्प्ट केलेले असतील तर तुम्ही सेफ साईडमध्ये आहात. ठीक आहे, 45 ते 55 जर तुम्ही अटेम्प्ट केलेले असतील आणि ॲक्युरसी चांगली असेल, 80% जर ॲक्युरसी असेल, 75% जर ॲक्युरसी असेल, देन यू आर इन सेफ झोन. ठीक आहे, यू आर इन सेफ झोन. त्यानंतर सर आता AFOचे मेन्सचा आम्ही अभ्यास केला, AFOचे प्रीचा अभ्यास केला, काढली, मेन्सचा अभ्यास केला, मेन्स पण झाला आहे आता. ठीक आहे, आज आम्ही आराम करणार आहेत.
पण नेमकं आता इथून पुढे काय करायचं, इथून पुढे काय करायचं, आता डायरेक्ट पुढच्या मेन्सचाच अभ्यास करायचा का, तर नाही. किंवा डायरेक्ट AFOचीच परीक्षा आहे का, आता आम्ही AFOच कंटिन्यू करायचं का, तर बिलकुल करायचं तुम्हाला. कारण याच्यात कारण असं आहे की ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड बाकीच्या जाहिराती आता यायला सुरुवात झालेली आहे. जसं की CWCची जाहिरात आलेली आहे आता, ठीक आहे. CWCच्या जाहिरातीबद्दल मी तुम्हाला थोडी डिटेल माहिती जी आहे ती उद्या एका व्हिडिओमधून सांगतो. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, याच्यामध्ये आपल्या ॲग्रीसाठी सुद्धा जागा आहेत, बाकीच्यांसाठी सुद्धा जागा आहेत, ठीक आहे. याच्या नोकऱ्या कशा असतात काय नाही याच्याबद्दल मी रिलेटेड तुम्हाला माहिती सांगतो. आपला एक दोस्त आहे CWC मध्ये, म्हणजे आपला एक स्टुडंटच आहे तो, ठीक आहे. सो CWC मध्ये भरपूर करिअर जे आहे ते चांगलं करण्यासारखं आहे ॲज कम्पेअर टू NSC, नॅशनल सीड कॉर्पोरेशनच्या ज्यांनी फॉर्म भरला आहे. माझं असं सजेशन आहे की त्यांनी CWCला थोडं जास्त प्रिफर करा, बिकॉज CWCचा जो जॉब आहे तो खरंच खूप चांगला आहे ॲज कम्पेअर टू NSC. कारण NSC मधले जे जॉब आहेत ते थोडेसे मार्केट ओरिएंटेड आहेत, म्हणजे मार्केटिंग ओरिएंटेड आहेत, ठीक आहे. त्यानंतर उद्याच पेपर आहे AAOचा, ठीक आहे, IDBI AAOचा. त्याच्यानंतर पुढेच FCIची ॲड येणार आहे असं म्हणतात. त्यामुळे एवढ्या जर सुवर्णसंधी तुम्हाला पुढे असतील दर 1-2 महिन्याच्या फरकाने, तर असं म्हणायला काही चान्स नाही की ॲग्रीची फक्त एकच ॲड असते वर्षामधून, ठीक आहे. एवढ्या सगळ्या ॲड असतात. फक्त काय आहे तर तुमचा अभ्यास जो आहे तो मात्र परिपूर्ण पाहिजे. जर तुमचा अभ्यास नसेल आणि तुम्ही फक्त ॲड नाही किंवा वॅकन्सी नाही म्हणून बोंबलत बसाल तर त्याला काही अर्थ नाही, ठीक आहे. तुमच्या ओरडण्याला काही अर्थ नाही. तुमचा अभ्यास असा पाहिजे ती जाहिरात कुठलीही हो, माझं सिलेक्शन फिक्स आहे, ठीक आहे. सो त्यामुळे जेव्हा अभ्यास पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही वॅकन्सीला दोष देण्याचा प्रयत्न करा. बट तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही प्लीज तुमचे जे काही लूप होल्स आहेत, जे ड्रॉबॅक्स आहेत, या परीक्षेमधून तुम्हाला काही कळलं असेल का हा विषय माझा राहिला, तो रिव्हिजन माझं राहिलं वगैरे, तर ह्या गोष्टी तुम्ही करा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला CWC मध्ये होईल किंवा FCI मध्ये होईल. ओके, ठीक आहे. ज्या मुलांनी AAOचा फॉर्म भरलेला आहे IDBIचा, त्यांचा उद्या पेपर आहे, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला AFO सोबतच AAOचा पेपरसुद्धा AFOपेक्षा आणखीन चांगला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि AFOचा पेपर ज्यांना चांगला गेला आहे त्यांनी निवांत झोपा, ज्यांना थोडासा अवघड गेला त्यांनी सुद्धा निवांत झोपा. तुम्ही टेन्शन घेऊन पण काय होणार नाही आता, ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं निवांत झोपा, ठीक आहे. आज की रात शान से सो जाओ, ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, जे काय आहे ते तुमच्या हातात काहीच नाही. मी काल जसा मेसेज टाकला, जे तुमच्या हातात आहे ते फक्त पेपर देणं आहे. तुमच्या हातात टेन्शन घेणं, लोड घेणं किंवा त्याचा विचार करणं असं करून तुम्ही काहीही हासिल करणार नाही आहेत. त्यामुळे प्लीज डोकं शांत ठेवा, शांत राहा, जे काय व्हायचं ते होईल. आता तुमच्या हातातलं जे काय करण्याची संधी होती ती सगळी गेलेली आहे, ठीक आहे. आता तुम्हाला पुढचं करायचं आहे, ठीक आहे. ज्यांचा AAOचा पेपर आहे त्यांनी AAOची तयारी चांगली करा, ज्यांचा नाही आहे त्यांनी CWCचा फॉर्म भरा, नंतर FCIची तयारी करा. त्यामुळं ॲग्रीची तयारी जी आहे ती कंटिन्यू ठेवा. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, ॲग्री हे जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर हे पुढे सगळ्या जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील किंवा चांगले अटेम्प्ट करता येतील. चलो, ठीक आहे. छोटा व्हिडिओ करायचा होता पण बोलत थोडासा मोठा झाला असेल तर त्याबद्दल क्षमा. बट तरीही ज्यांनी AFO मेन्स दिलेली आहे त्यांना निकालासाठी शुभेच्छा, जे AAO देणार आहेत त्यांना उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. चलो, टेन्शन घेऊ नका. यूट्यूबवर भरपूर आता इथून पुढे काय म्हणतात त्याला, ते एक्झिट पोल सारखे येत असतील की याचं किती मार्क लागणार, किती कट ऑफ लागणार, किती काय होणार, या प्रश्नाचं उत्तर हे होतं, त्या प्रश्नाचं उत्तर ते होतं, मी तर हे दिलं काय, किती काही बघू नका, काही लोड घेऊ नका. कारण तुम्ही आता काही विचार केला आणि कोणी काहीही सांगितलं तरीही त्याचा काही फायदा नाही. आन्सर की कोणाचीच परफेक्ट नसते हे पण मी तुम्हाला इथंच सांगतो. सोशल मीडियावर येणार आहे किंवा यूट्यूबवर येणारा आन्सर की ह्या कधीही परफेक्ट नसतात. कारण याच्यामध्ये एक्झॅक्ट प्रश्न काय होता हा तुम्हालाच आठवून बघा. 60 पैकी किती प्रश्न आठवतात, ठीक आहे. फार कमी असे प्रश्न असतील जे की एक्झॅक्टली तुम्हाला आठवतील. प्रश्नही एक्झॅक्टली नसतात, ऑप्शनही एक्झॅक्टली नसतात. त्यामुळे कुठली तरी आन्सर की बघून तुम्ही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. ती आन्सर की पुढे चालून ती लागू होईल नाही होईल ते माहीत नाही आपल्याला, किंवा कट ऑफ त्यांनी सांगितलं एवढं लागेल नाही लागेल ती गोष्ट पुढची राहिली. पण तो व्हिडिओ बघून कोणाचा तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे. बरेच जण जेवणसुद्धा कमी करतात, मुली वगैरे. थोडंसं टेन्शन घेऊ नका प्लीज. मेन्सचा पेपर आपण मेन्सपर्यंत होतो आणि इट इज ऑल्सो अन अचिव्हमेंट की तुम्ही मेन्सपर्यंत होता, ठीक आहे. आणि मग मेन्सच्या पुढे काय व्हायचं हे आता तुम्ही ठरवू नका. वेळेला ठरवू द्या, वेळेला संधी द्या. वेळ तुम्हाला योग्य ते उत्तर देईल, तुमच्या कष्टाला नक्की फळ देईल. चलो, एवढंच सांगतो आणि आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा.